यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात 102 मेंबर्ससाठी 738 जणांनी दंड थोपटले, तिरंगी चौरंगी लढत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या 102 नगरसेवकांच्या जागांसाठी 738 उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहे। महापालिकेच्या सर्वच्या सर्व अशा 26 प्रभागांपैकी बहुतांश प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी तर काही प्रभागात दुरंगी आणि बहुरंगी लढती रंगणार आहेत। उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तब्बल 492 जणांनी काल माघार घेतली। आज अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। सोलापुरातील आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या एकूण 26 समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली होती। मात्र यातील बहुतांश जणांचे बंड शमवण्यास भाजपला यश आले। राजू अलुरे, शीतल गायकवाड, रश्मी विशाल गायकवाड, श्रीशैल हिरेमठ यांच्यासह अजून 8 जणांची बंडखोरी कायम असून हे बंडखोर आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार सुभाष देशमुख यांचा फोटो लावून प्रचार करणार असे सांगत आहेत। एकूणच आजपासून पुढील 12 दिवस सोलापूरकरांना प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या वादातून बाळासाहेब सरवदे याचा खून केल्याप्रकरणी प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांच्यासह 5 जणांना जेलरोड पोलिसांनी केली अटक, 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। निवडणुकीच्या वादातून सोलापुरात पहिला मर्डर झाल्यामुळे पोलीस झाले अलर्ट। आजपासून शहरातील वातावरण केले जाणार अधिक कडक। रात्री 10 नंतर फिरणाऱ्यांना पोलीस देणार चोप। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आयगोळे म्हणाले, कमळाला लाथ मारून मी राजू अलुरे तसेच सुरवसे या बंडखोर उमेदवारांसोबतच। उद्याच्या एमपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत राहणार पोलिसांचा बंदोबस्त। सोलापूर महापालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील बाजूस इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रे तपासणी प्रक्रियेला सुरुवात। आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापुरातील बंद पडलेल्या समर्थ सहकारी बँकेत 5 लाखांच्या आतील ठेव रकमा DICGC कडून परत देणे झाले सुरू। 10 जानेवारीपर्यंत ठेवीधारकांचे सुमारे 398 कोटी रुपये परत दिले जाणार। सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केली यात्रा मार्गांची पाहणी। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। आज शाकंभरी पौर्णिमा, या निमित्ताने सोलापुरातील साखर पेठेत असलेल्या हिंगुलांबिका मंदिरात करण्यात आली 3500 किलोच्या आकर्षक फुलांची सजावट। महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या उमेदवारांच्या प्रचार खर्चात महत्त्वाचे बदल, खर्चाची मर्यादा वाढवली मात्र कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्धार। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश। 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा बिनविरोधचा धमाका। महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठी भाषेचीच राहील, मराठी भाषेच्या लोकमान्यतेसाठी नेहमीच प्रयत्नशील राहू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साताऱ्यातील 99व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी वक्तव्य।
देशात यंदा साखरेचे उत्पादन 350 लाख टन इतके होण्याचा अंदाज. महाराष्ट्रात सुमारे 49 लाख टन साखर तयार झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होईल अशी माहिती साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नायगाव इथे होणार. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडू बुद्रुक तालुका शिरूर येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी पुण्यातील KEM रुग्णालयाच्या मालकीची जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. 532.51 कोटी रुपये किमतीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल येथील श्री खंडोबा म्हाळसाकांत शाही विवाह सोहळा शुक्रवारी गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविकांनी केली होती मोठी गर्दी. विधानसभेप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीतही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठकांची SIT कडून 1 तास चौकशी. सह्यांचे नमुनेही घेतले. पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला निवृत्त. सदानंद दाते आज स्वीकारणार पदभार. Kia, movement that inspires. बिघडलेले गाव सुधारण्यासाठी पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं विधान. मुंबईत रिपाईंचे स्वतंत्र अस्तित्व कायम. महायुतीत राहूनही 20 जागांवर स्वबळाचा नवा फॉर्म्युला. रामदास आठवलेंची मोठी घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचाराचा नारळ फोडणार. सांगलीतून सुरुवात तर इचलकरंजीत रोड शो. मुख्यमंत्र्यांकडून हटके प्रचार सभा, रोड शो, टॉक शोचं आयोजन. शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे करण्यात आले माफ. राज्य शासनाकडून महत्त्वाचा निर्णय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई. थेट भाजप विरोधात अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान. महापालिका निवडणुकांसाठी अजितदादांकडून जोरदार नियोजन. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.